भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत. मी राजेश्री कदम. तर आजची रेसिपी आहे ब्रोकोली थालीपीठ. इतका रुचकर आणि भन्नाट लागतो हा रेसिपी नक्की करून बघा मुलांच्या टिफिनमध्ये. 2 स्पून घेतलेले इथं गव्हाचं पीठ, 1 स्पून बेसन घेतलेलं आहे, 1 स्पून तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तुम्ही सगळी पीठं जर एकत्र केलात तरी चालू शकतं. आणि इथं ब्रोकोली जे आहे ते स्वच्छ धुवून किसून घेतलेले आहे. थोडासा कांदा घालायचा, थालीपीठ एकदम सॉफ्ट होतो आणि चवीला भन्नाट लागतो. अर्धा गाजर किसून घेतलेला आहे. थोडीशी कोथिंबीर घालायची आहे ताजी. आलं लसूण मिरची ठेचून घेतलेली आहे. चवीनुसार मीठ घालून घेऊ. अर्धा चमचा हळद घालायचा आहे. थोडेसे अख्खे जिरे घेतलेले आहे. तीळ घेतलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून आता हे मिश्रण जे आहे ते मळून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं. आणि इतका सॉफ्ट आणि छान लागतो, रुचकर तर लागतो. काही मुलं ब्रोकोली ते खात नाही आहेत, तर अशा पद्धतीनं तुम्ही जर करून दिलात थालीपीठ वगैरे तर आवडीनं मुलंही खातात आणि थोडंसं वेगळं वाटतं त्यांना आणि दह्याबरोबर खूप छान लागतं. नक्की ट्राय करा. आणि आता थोडंसं तेल आहे ना तव्याला स्प्रेड करून घ्यायचं. थालीपीठ चिटकणार नाही आणि डायरेक्ट आता तव्यावरतीच थापून घ्यायचं आहे. अशा पद्धतीनं गोळा घेतलेला आहे आणि पातळ असा थापून घ्यायचा आहे. 1 मिनटामध्ये छान असा भाजून तो तयार होतो. फार वेळ लागत नाही थालीपीठ करायला. आता हे तयार झालेलं आहे. थोडंसं आता आपण ह्याला ओलं पाडून घ्यायचे आहेत, म्हणजे जेणेकरून आपण तेल घातल्यानंतर ते आत तळापर्यंत पोचतं आणि मस्त खरपूस तो थालीपीठ भाजला जातो व्यवस्थित. आता थोडेसे पांढरे तीळ टाकून घ्यायचे आहे. गॅस लावून आता हा तवा ठेवायचा आणि वरती झाकण ठेवायचं. थोडंसं तेल त्याच्यावरती पुन्हा एकदा टाकायचं आहे आणि झाकण 1 मिनिटभर ठेवून मस्त भाजून घ्यायचं आहे. आता एक बाजू ही भाजलेली आहे. आता ह्याला पलटी करून घ्यायची आहे. थोडंसं वरची बाजू आहे ती देखील भाजून घ्यायची आहे. नाही भाजला तरी चालू शकतं, कारण ताट ठेवल्यामुळे तो वापला जातोच, पण अशा भाजल्या ना तर छान चविष्ट लागतो. आता हा गरमागरम तयार झालेला ब्रोकोली थालीपीठ काढून घ्यायचा आहे आणि मस्त टिफिनमध्ये भरून घ्यायचा असा. आणि दह्याबरोबर खूप भारी लागतो. नक्की करून बघा. माझी रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा, इतरांना शेअर करण्याचं विसरू नका, तसेच कमेंट करण्याचं विसरू नका. आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थ आणि तोपर्यंत धन्यवाद.